नमस्कार मंडळी, कशा आहे तुम्ही सर्वजण? मजेत आहे ना? मी पण खूप मजेत आहे। तर फ्रेंड्स, आज आहे पोळा। तर माझ्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला पोळ्याच्या खूप 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 शुभेच्छा। तर चला, आता मी पोळ्याची पूजा करून घेतलेली आहे आणि आमची इथं कशी पूजा करतात हे मी तुम्हाला दाखवते। अशा प्रकारे मी आहे ना पोळ्याची सकाळची पूजा करून घेतलेली आहे। इथे सुपारीचा गणपती ठेवला, त्याची पूजा केली। त्यानंतर काकड्या ठेवलेल्या आहेत, कारण की पोळ्याच्या दिवशी काकड्याचा खूप मान असतो आणि त्याचं दुसरं पण एक कारण आहे, ते मी तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगणार। आणि त्यानंतर मग इथे केळं ठेवलेले आहेत आणि इथे पिठोडा मी लावलेला आहे भिंतीवर। तर आता सकाळची पूजा तर करून झालेली आहे, आता संध्याकाळी पूजा करू। आणि आमच्याकडे आहे ना, म्हणजे माझ्या लग्नापासून मी पाहिले इकडे बैल येतच नाही, तर पूजा आम्ही करतच नव्हतो, कारण की बैल येत नव्हते म्हणून। पण यावर्षी आमच्या घरीच बैल आहेत, म्हणजे आमच्या मोठ्या घरी। तर यावर्षी आम्ही मस्तपैकी बैलजोडीची पूजा करू आणि संध्याकाळी तर तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे। तर मी आता थोड्या वेळ अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की बा इथे मी काकडीची पण पूजा केलेली आहे। तर काकडीचा मान पोळ्याच्या दिवशी असा आहे की पोळ्याच्या दिवशी आहे ना, बहीण भावाच्या पाठीवर काकडी फोडत असते। म्हणजे जर तिच्या पाठीवर जर भाऊ झालेला असला ना, तर ती भावाच्या पाठीवर काकडी फोडत असते। तर हा मान आहे पोळ्याच्या दिवशी काकडीचा। तर तसं तर म्हणजे माझी जी 3 नंबरची ताई आहे ना, ही दरवर्षी माझ्या दादाच्या पाठीवर काकडी फोडत होती, कारण की तिच्यानंतर तो झालेला आहे। तर पण आता कसं, आता लग्न झालं तर आता ती तिच्या सासरी आहे आणि मला चालत नाही, कारण की मी माझ्या दादाच्या नंतर झालेली आहे। पण आता दरवर्षी आहे ना ती फोडत होती, तर मी हे मला माहिती आहे। तर हा मान आहे काकडीचा पोळ्याच्या दिवशी। तर चला, आता संध्याकाळी आम्ही मस्तपैकी जोडीची पूजा करू, तर ते तुम्हाला पुढे पाहायलाच मिळेल। तर आज लवकर लवकर सर्व कामं झालेले आहेत। क्लिनिंग तर घरची सुरूच आहे, नाश्ता झालेला आहे। आईने भजे बनवले होते, तर पप्पानी सगळं भजे खाल्लेले आहे आणि थोडंसं इथे आईने मिश्रण काढून ठेवलेलं आहे। तसं तर पूर्ण स्वयंपाक हा नंतरच करणार आहोत। आता 10:30 वाजलेले आहेत, तर एवढा लवकर तर स्वयंपाक नाही बनणार, कारण की हा सण कसा असतो पोळ्याचा, हा संध्याकाळचा असतो। तर म्हणून मग आई दुपारपासून स्वयंपाकाची तयारी करणार। पुरण तर तसं झालेलं आहे। तर आता आता आम्ही आराम करू। आराम कशाचं, कामच सुरू आहे। इथे क्लिनिंग चालू आहे, तिकडे पण क्लिनिंग आहे, तिथे क्लिनिंग। तर चला, आता आमची इथले जे बैलजोडी आहे ना, त्यांची आंघोळ होत आहे, तुम्हाला दाखवते मी। चला हो, हे थोडंसं फिट झालं, उघडून द्या मला गेट। आणि खूप दिवसानंतर मजा येणार आहे। ॲक्च्युली माझ्या बाबाकडे होती, म्हणजे माझ्या बाबाची इथं होती जोडीबंडी, पण आता बाबाने ती विकली आणि त्याच्यानंतर मग आता आमच्या घरी आहे। आणि खूप म्हणजे 3 वर्षानंतर मी बैलजोडीची पूजा करणार आहे। इथे दादा आता दोन्ही बैलांची आंघोळ करत आहे। आज मस्त स्वच्छ घासा लागतं त्यांना। मागं रोड बिमार पण पडलं तर हाती तोच पडला आहे की रोड वाटून गेला। आज त्यांचा दिवस आहे ना। पहिले मस्त नदीवर नेत होते, आता तर नदीही बंद आहे की दादा? आता नदीला पाणीच नाही, नदीला पाणीच नाही ना आता। नाही तर पहिले बापा नदीवर नेले की मस्त स्वच्छ होऊन येत होते, मग त्याला मग कलर काय आपली ते दुधना नदीवर न्यायचं। हा, आणि ते छापे वगैरे मारत होते, मग मस्त त्याची संध्याकाळी तयारी, मेकअप शेकअपचा घंट्या वगैरे लावत होते। कशी ते आम्हाला माहित आहे, कारण की बाबाची इथं होती ना, आम्ही जात होतो मग जोडी घेऊन नदीवर मस्त। बाबा दादा घासत होते, मी पाणी टाकत होती। हा, पहिल्यासारखं नाही आता, इकडे जोडीच नाहीत दादा। हे आता आपल्या घरी आहे म्हणून आता तरी यावर्षी तरी पूजा होते, नाही तर इकडे जोडीबंडी दिसतच नाही। पूजाच करायला सापडत नाही, काही पूजाच करायला सापडत नाही। ते नैवेद्य बनवावं लागते आणि ठेवून द्यावं लागते। किती रात्री 11-12 बैलच चालूच रे। एवढे बैल होते पहिले, आता एवढे बैल बंडी दिसतच नाही जोडी। सर ट्रॅक्टर वगैरे आले की नाही, त्यानं पण जोडी कमी झाली। जो ते संध्याकाळी मस्त आपले बैल स्वच्छ दिसते, मग मेकअप शेकअप करून बाहेर कपडे वगैरे घालून मस्त दिसतात ते। तर फ्रेंड्स, ताईच्या इथला आहे ना ठुमरा पण शिजून झालेला आहे। ॲक्च्युली तो कसा बनवला हे मी तुम्हाला नंतर सांगणार, पण आता झालेला आहे हा। याच्यामध्ये काय काय टाकलं? मीठ टाकलं ना?
मीठ हां मीठ आणखी काहीच नाही पाहिजे ना मग हां आणि कसं आहे गॅसवर पण शिजू शकतो पण कसा जसा ठोंबरा चुलीवर शिजते ना तसा गॅसवर होत नाही तो अदळ कच्चा राहते थोडासा गॅसवर चुलीवर मॉगीर होते तो तर गरम गरम आहे आता संध्याकाळी मस्त आपल्या बैलेसाठी जेवण हा तर फ्रेंड्स आता ठोंबरा पण शिजलेला आहे आमच्याकडे पाऊस सुरू झाला बैलेची तशीच आंघोळ होते आता चलो बैले ठोंबरा झालाय त्याचा शिजलाय हा ठोंबरा दाखवला म्हणून आता आमच्याकडे कसं आम्ही ठोंबरा बनवत नाही आता ज्यांच्या इथं जोडी असते तो बनवतात पण आता आमच्या इकडे जोडीच नाही आहेत म्हणून ठोंबराच बंद केला आम्ही बनवून पाऊस सुरू झाला मस्त ठोंबरा कसा बनवत असतात ज्वारी भिजू घालते हां त्याला थोडीशी सोकू देते एक दिवसभर भिजू घालते ते आंबिल्ले बनवतो तशीच का हा चांगले दोन तीन तास तरी भिजू घालते तिले हां आणि मग ते खूप उपसून घेते मग थोडा वेळ अशी सोकू देते चांगली मग ते काढून घेतात आणि मग ते काढते कोणी मिक्सर मधून काढते कोणी मिक्सर मधून काढते नाही तर मग काढते जुन्या बाया काढत पहिले आई काढत होती हा काढले की त्याच्यावरचं जे भोगदाड असते ते सगळं पाकडून घेते अच्छा ते समजा ते सालतेचे हा त्याची साल मग ते कुकर मध्ये शिजवते चांगलं हा ताईची मस्त शिजते मग ते ताईने मस्त चुलीवर बनवलं मग वगैरे शिजला मस्त शिजते मी ताईला म्हटलं थोडसा देता म्हटलं त्याचे वडे हो म्हणे का शिल्लकच बनवलं का पप्पाला आवडते ना तर म्हणे नाही मीठ मीठ फक्त एवढं मीठ टाकते मीठ आणि जर वडे बनवायचे असले तर मग सगळं तिखट ते नंतर मग समजा ते आणखीन मिक्सर मधून बारीक करावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये आपण कसे वडे बनवू तिखट वगैरे ते सर्व टाकतो हा तर ताईने शिल्लकच टाकलं आणखी त्याची वडी बनवणार आई होती तेव्हा मोठी आई एक पायलीचा घरे बापरे एक पायलीचा तो आपला पितळचा गंज आहे ना गंज भरपूर डच भरे सगळे इले वाटे घर पहिला इले हा 2 किलोचा 2 किलोचा करे मोठी आई पहिलेचे लोक ते खाती होते तसेच मस्त तेलमीठ टाकून तसं विजू त्याला तातही आवडते तातही खाते तिच्या घरी आहे ना जोडी बंडी ते बनवते ना ते वडे काढते मस्त आणि तशी फिकत तेलमीठ टाकून ते खाते ना भरपूर जण खाते हा ही होती ठोंबऱ्याची रेसिपी आता आमच्या इथं बनवला नाही म्हणून दाखवलं नाही आता पुढच्या वर्षी आता आहेत पुढच्या वर्षी जोडी तर आता ताईलाच म्हणायला लागणार जेव्हा तुम्ही बनवसाल तेव्हा मला सांग आदल्याच दिवशी बनवून ठेवते ते हा तर तेव्हा मग तुम्हाला कॉमेंट केली होती हा तर त्यांच्यासाठीच हे रेसिपी आईला सांगायला लावली मग कारण बनवलेलं नाही आमच्या इथे काकांच्या इथं बनवलेलं आहे पण ते आधीच त्यांनी बनवून घेतलं हा ते आम्हाला माहितीच नव्हतं आता आंबील बनवून तेव्हाच सांगते तसंच आंबीलचीच रेसिपी आहे पूर्ण फक्त आपण आंबील कसं पूर्ण बारीक करतो ते थोडीशी अदर कच्ची ठेवतात दाणे दाणे कच्चे ते आधीच मग कुठत होते आपण मिक्सर मधून काढतो बरोबर काढल्याने कसं आहे ते पूर्ण हे होत नव्हतं ना हा बारीक नाही होत ना ते बरोबर त्याला बारीक नाही पाहिजे ना एकदम चला मग आम्ही आता मस्त उद्या ठोंबऱ्याचे वडे खाणार आहोत आज बैल ठोंबरा खातील उद्या आम्ही वडे खाऊ हे दुसरे बैल आम्ही दुसरे बैल आहे काय बरं चला आता बसा स्वयंपाक तर नंतरच करावं लागणार आहे नाही भुकायला लागले हा जेवण करावं लागते का चला मग काय बनवता मी पुरणपोळीच खाणार आहे नंतर राजाचा उपवास आहे आज मोठ्याच्या घरी असते हा सर्वांलेच आहे त्यांना उपवास मला माहिती आहे ना उपास करे म्हणजे बैलाची पूजा झाल्याशिवाय प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी आज उपवास असते प्रत्येक शेतकरी उपास करते आईन बाबा करत होते आम्ही नव्हतो करत. ज्यांच्या घरी बैलजोडी आहे ना ते उपवास करतात ते संध्याकाळी आपल्या घरी होती ना जोडी आपल्या शेतात राहे इथून मला त्याच्यासाठी नैवेद्य तिथं पाठवावं लागते ते तिकडच्या तिकडेच मग त्या बोर्डीला जाय हा चला मग आता आम्ही मस्तपैकी जेवण करू स्वयंपाक झाला कोणाची नाही जोडी येतच नाही आता हे आहे आपली इथं टेन्शन आता संध्याकाळी येते नैवेद्य करतो ना आता हा पूर्णाचे याच्यासाठी बैलासाठी 2 देवासाठी हो ठीक आहे आणि आजची कशी अमावस्या आहे ना तर अमावस्याच्या दिवशी आमच्या इथं ह्या काकू येत असतात तर आई यांना कणिक आणि तेल देत असते आणि यांना देणं अमावस्या दिवशी चांगलं असते म्हणतात मला भीती वाटते मारत नाही ना नाही मारत नाहीत दोन तुले 1 गुरे बदल
मारत नाही ना हो ते. जाय जाय इकडून. उघडा ते उघडा ते उघडा. झाडे ती इकडून ये आणि मच्छरात नाही. किती भेट आहे दादा हे 2 तुम्ही बघा. घे तुम्ही लाव मी ते गुरल लाव. घे ना घे घे. ते भिऊ नको काही नाही करते. गोरा छोटा बच्चा गाय झोपली बिचारी गवतात जाऊन. कुठे गेली काही दिसतही नाही ते. कुत्र याच्या घरातून बसलं येईल माहिती. कुत्र बसलं हॉलमध्ये. हा पण हॉलमध्ये जाऊन बसलं ते. हार होते ना. आणले काय हार. खाली किती पडलेले हा भरपूर फुलं आले. ते झाडाले आले. इकडे कढी पण रेडी झाली. आणि याच्यात काय आहे. भात आणि आलू. भात आणि आलू. याच्यात तळणाचं आहे ते. चला चला. पुरणपोळी करणार. हा पुरणपोळी. पुरणपोळी करणार आहे का. पुरण झालेलं आहे. आणखीन काय काय बनवणार आहे. भजे कुरड्या. पुरण पण झालेलं आहे. पुरण रेडी आहे. पुरणाची पोळी करावी लागते. आज पुरणाची पोळी, भजे, वडे, आलूची भाजी, पुरी. मस्त पंचपक्वान्न बनणार आहेत. पोळ्याची. तर आता बळीराजाची आंघोळ झाल्यानंतर आहे ना, बळीराजाला आता दीपकदादा सजवत आहेत. झाला रेडी आहे ना.
मध्ये दोन आहे सजली बैल सजले. मी घेऊन जातो बैल पोळ्यात. पोळा तिकडेच भरते ना आपल्या जुन्या घराच्या इकडे. असं बोल मारते ना. नाही मारत ना हो. शांत आहेत ना ते. तुम्ही याला तिकडनं हा झाले रेडी ते. बैराजा चालले आता. आता चाललेले आहेत बैराजा पोळ्यामध्ये. आमच्या जुन्या घरा इकडे पोळा फुटणार आहे, मग बैराजा इकडे येतील. इकडे चालले. आता बैरराजा सजून धजून गेलेले आहेत पोळ्यामध्ये. आमच्या गावामध्ये आहे ना बैरराजाचा पोळा आहे ना हा खूप मोठा भरतो. माझ्या जुन्या घराईकडे म्हणजे माझ्या आईच्या घराईकडे. आमच्या इथं बैल पोळ्याचा उत्सव कसा होतो, पण आता कसा पावसामुळे जाणं होणार नाही. तर आता दादा गेलेले आहेत तिकडे. तर आता तिकडून आल्यानंतर मग आम्ही बैल राजाची पूजा करू. इकडे गेला त्यामुळे आपल्यावरती पासून गेल्यापासून ते बाई आवाज बोलत येत नाही. हो खाय खाय घे पुरणपोळी खाय. दिवे 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 काही दिवस चालते. हवा आहे ना खायची. इकडे